Last 15 plus years, I'm a Pratik Nagar Rehwasi. Okay, and from the redevelopment perspective, we are working on this entire like a concept for more than like 6-7 years. आणि आमच्या सगळ्यांचं पर्सनल रिलेशन आणि हे सगळं इतकं छान आहे, म्हणजे की थोडक्यात म्हणायचं तर फॉर एक्झाम्पल माझी एक धाकटी मुलगी आहे. शी इज बॉर्न अँड ब्रॉट अप हिअर. नाव शी इज मॅरिड. 3 years झाले तिच्या लग्नाला. म्हणजे एवढे वर्ष आम्ही राहतोय आणि हा एक आमच्यासाठी असा माइलस्टोन असल्यासारखं आहे. ते वातावरण आहे की मेन रोडला असून सुद्धा आतमध्ये झाडी, देवाचं मंदिर, मुलांना खेळायला जागा. तर ह्या सगळ्या गोष्टींनी आम्हाला प्रतीक नगरशी बांधून ठेवलंय. प्रतीक नगर हे एक कुटुंब आहे आणि हे कुटुंब एकमेकांची इतकं जवळीक आहे की कधीही कुणीही कुणाकडेही जाऊ शकतं. मी स्वतः या ठिकाणी नाही आहे. मी गेले 15 वर्ष मी पुण्याच्या बाहेर जॉब करतो, पण मला असं कधीही वाटलं नाही की माझ्या फॅमिलीसाठी किंवा माझ्या कुटुंबासाठी मला काही वेगळी व्यवस्था करावी लागेल. It's been an exciting journey for all of us because it's unlike anything that we've done so far. सुरुवातीपासूनच हा प्रोजेक्ट करताना आम्हाला प्रत्येक बाबतीत आम्ही असाच विचार केला की हा प्रोजेक्ट एक खूप चांगलं प्रतिकात्मक रूप घेऊन आपण सादर केला पाहिजे. This is definitely a special project where instead of one end user we had to deal with many as in more than 250 plus residents. So it was definitely a different ball game for us. 6 ऑक्टोबरच्या प्रेझेंटेशनची तयारी करताना तेव्हापासूनच आमची पूर्ण टीम हा प्रोजेक्ट एक प्रतिकात्मक प्रोजेक्ट कसा होईल याचाच सतत विचार करून काम करत आलेलो आहोत. प्रेझेंटेशनसाठी जेव्हा हॉलमध्ये होतो गांधी भवनला, त्या ठिकाणी आदित्य सरांचं जे प्रेझेंटेशन झालं, तो जो एक इम्पॅक्ट होता, हा इम्पॅक्ट असा होता की भूतो न भविष्य. तर त्या दिवशी खूप आम्हाला त्यांच्याबद्दल असा कॉन्फिडन्स वाटला. तर मला तर वाटतं की त्यांनी जे काही प्रेझेंटेशनमध्ये पॉईंट्स कव्हर केले, तर ते प्रेझेंटेशन आहे ते माझ्या दृष्टीने खूप मोठा टर्निंग पॉईंट होता. आणि मला वाटतं हेच रिझन आहे की आम्ही त्यांना सगळ्यांनी निवडून दिलं. Always like while selecting the developer, individual buildings redevelopment versus अशा टाउन मोठ्या सोसायट्यांचं डेव्हलपमेंटमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. अँड मोस्ट इम्पॉर्टंट इज लाईक कल्चरल अलाइनमेंट आणि छोटे छोटे इव्हेंट्स, पर्सनली टच करणं, पर्सनली लोकांना भेटणं, बोलणं किंवा त्यांच्या माहिती असणं. ओके, दॅट गिव्स अ डिफरंट टाईप ऑफ कॉन्फिडन्स, राईट? सो कन्सिडरिंग ऑल दोज आस्पेक्ट्स, पीपल डिसाइडेड टू गो विथ विजय. त्यांची जे डिसिजन मेकर्स आहेत, दे ॲक्टिव्हली गेटिंग इन्वॉल्ड इन दॅट. शेवटचा माणूस जोपर्यंत सॅटिस्फाय होत नाही, त्यांचे डॉक्युमेंटेशन क्लिअर होत नाही, तोपर्यंत विलास जावडेकर ग्रुपचे सगळे एम्प्लॉई या ठिकाणी असतात. कुठल्याही छोट्या छोट्या बाबतीत सुद्धा त्यांच्याकडे ती इन्फॉर्मेशन असते. आदित्य सर ज्यावेळेस इथं सर्वे करून गेले, त्यावेळेस त्यांनी सगळं चेक केलं की तुम्हाला व्ह्यू कसा देणार, काय कसं देणार, तुमचं कस्टमर कसं वाढेल, ह्या हिशोबाने कसं तुम्हाला समोरची हे देणार, हे त्यांनी आम्हाला समजून सांगितलं की आता आम्ही त्या गोष्टीची उत्सुकता जास्त आहे आम्हाला. सो आय थिंक वी आर इन अ सेफ हँड्स, नो डाऊट अबाउट दॅट. काही लोक जे आहेत ना इथले, की ज्यांचे फ्लॅट्स अजून आहेत, तर ज्यांच्या फॅमिलीज मोठ्या झालेल्या आहेत किंवा बॉईज आहेत, तर मुलांची लग्न करायची, ते सगळे सुद्धा जे बाहेर आत्ता मोठे फ्लॅट्स घेऊन राहत आहेत, सो दे आर ऑल्सो इगरली वेटिंग की कधी प्रतीक नगरचं रिडेव्हलपमेंट होतंय आणि आम्ही परत येणार असं म्हणणारे काही लोक आहेत. तर हे काहीतरी प्रतीक नगरमध्ये नक्कीच अट्रॅक्शन आहे की त्यांना असं वाटतंय. त्यामुळं लोक नक्कीच परत प्रतीक नगरमध्ये येणार. परंतु जात असताना लोकांच्या अशा मिक्स फिलिंग्ज असणार आहेत. इथं दिवाळीचा कार्यक्रम झाला तेव्हा एका मुलीनं पण सगळं तिचं बालपण कसं इथं गेलं ते तिनं एक सांगितलं असं ह्याच्या पद्धतीनं, आणि आता आम्हाला मिळणार नाही असं, बट स्टील लाईक इट्स अ दुसरा प्रकारचा एक एक्सपिरियन्स मिळाला. सो इट्स डेफिनेटली मिक्स फिलिंग. एव्हरीवन इज अटॅच टू दॅट. विजे, मला असं वाटलं होतं की फक्त कन्स्ट्रक्शनच करतात, पण विजे एवढा मोठा इव्हेंट आणि अशा मोठ्या प्रमाणात करतात याची खरंच कल्पना नव्हती. छोटासा एक उदाहरण द्यायचं म्हणलं तर इथे दीपोत्सव त्यांनी साजरा केला
आपुलकीचा दीपोत्सव. आमची प्रतीकनगरची बाग जशी 30 वर्षापूर्वी होती त्याच्यापेक्षाही एक नवीन नवरी सजवावी तशी ही बाग आमची नटली होती. आणि ह्या प्रतीकनगरला त्यांनी खरोखरच सांगतो की एक लग्नाचं स्वरूप दिलं होतं. Co-creation exercise was a very interesting exercise for us. This was the first time we were doing something like this. The process of co-creation was also not just a survey that was given out and where we took responses and we said, okay, we'll include this or this is what we're going to do. But in terms of a methodology, we were very strong from a research perspective. So we ensured that we were doing a few walking tours, we were doing a lot of site observations and also the survey. So the site observations were very critical in terms of feeding into the landscape thought and the master planning concept. बऱ्याच वेळेला असे काही उदाहरणं झाली की लोकांनी आपली काही धारणा घेतली आणि त्याप्रमाणे त्यांनी त्यांचे विचार आमच्यासमोर मांडले. पण ज्या वेळेला आम्ही एकमेकांबरोबर चर्चा करून हा का विचार केला गेला, म्हणजे कुठल्या विचाराने हे डिझाईन केलं गेलं आहे हे जेव्हा आपण शेअर केलं त्यावेळेला सगळ्या टीम मेंबर्सला, आपल्या प्रतीक नगरच्या सगळ्या रहिवाशांना पटलं की हे का केलं गेलेलं आहे. आणि ओव्हरऑल आम्हाला को क्रिएशनमध्ये देवाणघेवाण खूप चांगल्यारीत्या करता आली. This kind of language and memory that people have of the place and what it means to them is what we're trying to bring in a very subtle way for the entire project, not just in the landscape design, but also in the architectural elements. Redevelopment has got its own set of constraints just to deal with that extra area and try to fit in it in a given floor plate. We have come up with the concept of a super block where all the blocks, where all the residential units are arranged in such a way that we leave maximum open space onto the ground floors. So that way we have tried to maintain the original flavor of Pratik Nagar. इव्हेंट म्हणलात ना तर प्रत्येक इव्हेंट हा माझ्यासाठी स्पेशलच होता बिकॉज इट वॉज नॉट एक्सपेक्टेड. म्हणजे जेव्हा जेव्हा त्यांनी ते अरेंज केलं ना तेव्हा अरे विजेनी हे अरेंज केलं आहे का असं. आणि दुसरं ऑब्विसली त्यांनी जेव्हा इथं क्रिकेट मॅच वगैरे त्यांनी अरेंज केलेलं होतं त्यावेळेला ऑब्विसली दे फोर्स्ड की प्रतीकनगरची टीम पाहिजे सुरुवातीला. ओके, ऑब्विसली आम्ही फक्त ठीक आहे म्हणजे असं, आणि मग आमच्या इथल्या मुलांनी पण त्यात पार्टिसिपेट झाले. नॉट ओनली पार्टिसिपेट, दे वॉन द ट्रॉफी. ओके, दॅट वॉज अ युनिक लाईक एक्सपिरियन्स. I believe that one of the key highlights, especially with the landscape design, has been not just to say this is an entire amenity list. There is a clubhouse, there's a lot of indoor amenities like a business center, there's a yoga meditation room, a learning center, like a clinic, physiotherapy room. You know, we've done a lot of these things. But beyond that, I think the thought with which we placed where the landscape should be, I think is really the key. And there's so many trees today at Pratik Nagar. We're trying to explore ways in which we can actually do cuttings from those trees, or if there are seeds, we get that, we nurture them in our in-house nursery, and when Pratik Nagar comes close to possession, we actually plan to bring those cuttings and those plants back into the place from where they were kind of taken away or removed from. So that is the idea in terms of the plantation that we're thinking about. So the entire journey from information gathering
to co-creation for betterments, for unit plan to master plan. Definitely it was an exciting journey, and yes, we are looking forward to convert it into definitely a landmark project for future.